हरे कृष्ण मित्रांनो, तर आज आहे काल्याचे कीर्तन आणि आज कीर्तनाचा आहे 7वा दिवस। तर मी निघालो आहे काल्याचे कीर्तनासाठी आणि आज माझ्यासोबत आहेत नाना आणि मी दोघं पण मिळून जाणार आहे। आणि आई गेली आताच आणि मी आता निघालो आहे नानासोबत आणि कीर्तनाला जाताना आहे नानाचं घर। तर नानाचं घर जाता जाता मी तुम्हाला दाखवतो, चला। आताच लॉक लावलो आणि तेवढ्यात आले कस्टमर आणि त्याच्यामुळे इकडून उघडून दुकानात कस्टमर केले आणि नाना बसले आहेत इकडे। चला तर जाऊयात, निघूयात। आणि हे आपले दुकानं बंद केलेले आणि आपल्या दुकानाच्या समोरूनच जायचं आहे। हा आहे नानाचा एरिया, म्हणजेच नानाच्या घराकडे जाणारा एरिया, रस्ता। हे बघा, हे जो काळा गेट दिसतोय तो आहे नानाचं, ते आहे नानाचं घर। हा जो काळा गेट आहे, नाना बघतायत आतमध्ये। आणि समोर आहे कीर्तन। समोर सुरू आहे कीर्तन। हे आहे कोंबडे साहेबांचं घर। आयुष्या भक्तांच्या इतका भक्तांच्या मर्यादित राहतो महाराज। एवढा बी मोठा देव असला तरी भक्ताच्या मर्यादित अंकित राहतो। लागेल तैशी काळी, जितकं पाहिजे तितकं त्याला देतो, पाहिजे ते देतो। फक्त त्याला भजन करावे सगळं देतो, ते नाही करायचं फारसे काम करते भक्ताचे। दैत्याचं भक्त प्रेम आहे। कवा बायको होऊन मला भक्ताचं काम करते बायको, कवा दाई होऊन मला त्यांच्या घरच्या बाळात तिथे जास्त कशा आहेत का। आता कबीर महाराजांना संशय आला, तिने सांगितलं मला खूपच जास्त। आणि मित्रांनो, आता कीर्तन संपत आलेलं आहे, त्याच्यामुळे काल्याचं जे काही साहित्य असतं, म्हणजेच दूध, दही, मक्खन, खोबऱ्याचे तुकडे, परत चुरमुरे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या हंडीमध्ये टाकलेल्या आहेत प्रसाद म्हणून। आणि ती हंडी आता बांधण्यात आलेली आहे, कारण कीर्तन संपत आलेलं आहे। कीर्तन संपलं की ते हंडी फोडून एका ताटामध्ये ते प्रसाद जे आहे आतमध्ये तो घेऊन सगळ्यांना वाटतात। त्याच्यामुळे आता ही हंडी म्हणजेच काल्याची हंडी बांधण्यात आलेली आहे आणि त्यालाच म्हणतात गोपाळ काला।
जेवणारी मंडळी निवांत जेवा. जय जय रघुवीर समर्थ. पात्र अगोदर सगळे उचलायचं आहे. ते पात्र अगोदर आपण घेऊ. आता भोजन केलेले आमचे महिला भगिनी जर असतील ज्याला वाढायची इच्छा असेल तर त्यांनी आम्ही काही वाढायला महिला उत्सव पंचायती. आणि आई बसली इकडे. झालं काय जेवण? ठीक आहे, जा मग. हो, मी जेवतो आता थोडंसं वाढून. ठीक आहे, चालेल. वाढणारी मंडळींनी अगोदर व्यवस्थित वाढ करून घेऊ. ग्लास घेऊन यायचे तिकडं, पाण्याचे ग्लास. मी थोडंसं वाढायला मदत करतो म्हणजे जातो. 3 ते 4 पंक्ती उठल्यानंतर शेवटी आमचं पण जेवण झालं आणि आत्ताच मी पण जेवलो. आणि सगळ्यात जास्त मोहणारी गोष्ट म्हणजे हे आंब्याचं झाड. हे आंब्याचं झाड खूपच मनमोहक. बघू शकता हे आंबे किती छोटंसं झाड आहे आणि खूपच खाली आंबे आलेले आहेत. चाललो. हां, या या. आणि तिकडे आहे चिकूचे झाड आणि समोर आहे हा रिंग रोड, मेन हायवे. आणि इकडे बसलेत आमचे काळे साहेब. झालं का जेवण? पोटभर जेवलो का? भरपूर जेवण झालं. आता मट्टा पिवला. आम्हाला तर मट्टाच भेटला नाही. हा, बरोबर. आपल्या बी नशिबात आहे मट्टा. काळे साहेबांना विचारल्यामुळे मला पण आता मट्टा त्याला नशिबात आहे. बरोबर नशीब लागते त्याला बी. काळे साहेबांसोबत राहिल्यास काय कशाचं नशीब नाही, सगळे नशिबात आहे. आणि आमचे भावकी मोरे साहेब. मग काय चाललंय? मजेत. तर आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया. तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.